स्वतंत्र भारताचा 75वा स्वातंत्र्य दिन जर्जर जर्जर जामे गांनो गरजत गरजत दाही दिशांना दिसेल मानव सांगा त्याला भारत माझा स्वतंत्र झाला, भारत माझा स्वतंत्र झाला। खरोखरच आपला भारत देश स्वतंत्र झाला आणि देशवासियांना किती किती आनंद झाला। ज्या क्षणाने आपल्या देशाला राष्ट्राला प्राण दिला, ज्या क्षणाने आपल्या भूतकाळाला अर्थ दिला आणि देशाच्या भविष्याला नवी प्रकाशाची दिशा दिली, तो सुवर्ण क्षण म्हणजे 15 ऑगस्ट 1947 हा भारताच्या भाग्योदयाचा दिवस होय। पंडित नेहरूंनी म्हटले होते, राष्ट्राची निर्मिती अपघातातून नव्हे तर सामुदायिक पुरुषार्थातून होत असते। त्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस, तू मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, महात्मा गांधी, माझ्या देशातील प्रत्येक नागरिकांना पुरेसे वस्त्र मिळाल्याशिवाय मी सुद्धा पुरेसे वस्त्र परिधान करणार नाही। लोकमान्य टिळक, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच अशी प्रतिज्ञा केली होती। भारत पारतंत्र्यात होता, तो समाज हा प्रेतव चेतनाहीन झालेला होता। इथल्या समाजाला जागृत करण्यासाठी, गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी, एकमेकाबद्दल आपुलकी वाढवण्यासाठी एक महायज्ञ या भूमीवर करण्यात आला। असंख्य देशभक्त क्रांतिकारकांनी त्यामध्ये आपल्या देहाच्या समिधा टाकल्या आणि म्हणून भारतीय स्वातंत्र्य दिन म्हणजे अनेक क्रांतिकारकांनी आत्मसमर्पण केल्याची कहाणी आहे। भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, बाबूगीन, मदनलाल धिंगरा, चापेकर बंधू, अनंत कान्हेर यांच्या बलिदानांचा रोमांचकारी इतिहास आहे। त्याचप्रमाणे महात्मा गांधी, लाला लजपतराय, सुभाषचंद्र बोस, चंद्रशेखर आझाद, लोकमान्य टिळक, रवींद्रनाथ टागोर, मौलाना आझाद हे सर्वच वीर पुरुष स्वातंत्र्याच्या धगधगत्या रणयज्ञातील पुरुष होते आणि म्हणून यांच्या बलिदानातून, त्यागातून आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले होते। त्यावेळी सर्वसामान्य माणसाला वाटले होते, सगळ्यांना पोटभर खायला मिळेल अशी सर्वसामान्य माणसाची अपेक्षा होती। निदान उपासमार टळेल एवढा तरी रोज मिळेल, वर्षात 5-7 महिने मिळाला तरी उरलेली एक भाकरी 2 जागी करून खाता येईल। परंतु घडले वेगळेच। अनेक योजना आल्या, सोसाट्या आल्या, अनेक निवडणुका झाल्या, आश्वासनांची भाषणं झाली, प्रौढ साक्षरतेचे वारे आले, खोट्या आत्मगौरव झाला। या सगळ्या गडबडीत पोट भरणाऱ्यांनी पोट भरून घेतली, बागायतदाराच्या जमिनी वाढल्या, व्यापाऱ्यांचा नफा वाढला, सोसायटीवाल्यांच्या सायकली जाऊन मोटरसायकली आल्या, कार्यकर्त्यांच्या पार्ट्या वाढल्या। त्यामुळे गावातील दुह्यांचा गुणाकार झाला आणि समाजाला आतून बाहेरून कीड लागली, भांडणं वाढली, बेचैनी वाढली, मारामाऱ्या वाढल्या। यामध्ये सर्वसामान्य माणसाकडे कोणाचं लक्ष जात नाही, त्याला अधूनमधून फक्त नैवेद्य दाखविला जातो, त्यामुळे तो निराश झाला आहे। आजची परिस्थिती पाहता राष्ट्रीय भावनेचा लोप होत चाललेला आहे। भारत जोडोच्या ऐवजी भारत तोडोची लक्षणं आज सर्वत्र दिसत आहे। स्वातंत्र्य वीरांनी मिळविलेल्या स्वातंत्र्याचा अर्थच आम्हाला कळाला नाही असं वाटतं। भारताला स्वातंत्र्य मिळून जवळजवळ 75 वर्ष झालेली आहे, तरी व्यथित मनाने सांगावेसे वाटते की स्वातंत्र्यानंतरही नाही रोटी कपडा मकान, स्वातंत्र्याची झाली लक्तरे, असा हा मेरा भारत महान। परंतु आज राष्ट्रभक्ती कुणाजवळ दिसते, किती आहे? आज गीते ऐकू येतात ती फक्त मौज मजेची, त्यात काहीच अर्थ नसतो। तेव्हा प्रश्न पडतो की ज्या क्रांतिकारकांनी आपल्या विचारांची जी मशाल पेटविली, ती मशाल कुठे आहे? त्यांची जी
स्वतंत्र भारताची स्वप्न होती, ती स्वप्न कोण पूर्ण करतो? आज आपल्या समोर काल घडलेल्या इतिहासाचा आदर्श आहे, परंतु आपण पुढील पिढ्यांना कोणता आदर्श ठेवणार आहोत? स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, ही टिळकांची गर्जना आणि आज नेत्यांची गर्जना, जिथे जाऊ तिथे खाऊ हाच जन्मसिद्ध हक्क समजून देशाला अधिक खिळखिळे करीत आहे. आज या भारतात स्वातंत्र्याचे राजकारण करणारी पिढी निर्माण झाली. स्वातंत्र्य, बंधुता आणि समता या 3 गोष्टीवर चालणारं राज्यात चर्चा, मोर्चा आणि खुर्च्या या 3 शब्दावर चालते, म्हणून म्हणावे लागते, स्वातंत्र्याचा तिरंगा वर्षातून एकदा फडफडतो, पण झोपडीतील नाम्याचं पोरग रोजच तडफडतो. इथे गल्लीत रडतात तर दिल्लीत हसतात, इथे भूकबळीने माणसं मरतात तर तिथे पार्ट्या रंगतात. ही विषमतेची दरी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. स्वातंत्र्यापूर्वी एकच ध्येय, जिंकू किंवा मरू, परंतु आज मात्र बे एके बे, बे दोन्ही 4, बेत्रिक सत्ता अधिक मालमत्ता असे सूत्रच दिसू लागते. एका बाजूला आपण लोकशाहीचा पुरस्कार करतो, तर दुसऱ्या बाजूला उच्च नीच जाती व्यवस्थेला चिटकून राहतो. शाळेत आपण प्रतिज्ञा म्हणतो, परंतु प्रत्येक ओळीपुढे आपण प्रश्नचिन्ह जोडले तर भारत माझा देश आहे का? सारे भारतीय माझे बांधव आहेत का? माझ्या देशावर माझे प्रेम आहे का? हे सारे प्रश्न निरर्थक वाटतात. जर भारत माझा देश असेल तर सारे भारतीय माझे बांधव असतील, तर मग आपलेच हात आपल्या छातीवर गोळ्या काढ झाडतात. स्वतंत्र भारतात स्त्रीची विटंबना होतच आहे. गोद्रा, रिंकू पाटील, पौर्णिमा अशा मुलीही पुढे जगावे की मारावे अशा प्रश्न त्यांनाही पडलेला होता. त्यावेळी ती सहज म्हणते, सीतेपुढे लक्ष्मण निवडली एकच रेषा, अन घडलं रामायण. आमच्या पुढे 10 दिशा लक्ष्मण रेषा, त्या ओलांडाव्याच लागतात रावणाशी झुंजत. फरक फक्त एवढा की धरती दुभंगून पोटात घेत नाही आम्हा सीतेसारखी. अशी परिस्थिती पाहून आपण कुठल्या प्रकारचा भारतात या नव्या पिढ्यांच्या स्वाधीन करणार आहोत? कुठल्या प्रकारचा हा भारत आपण या नव्या पिढीच्या स्वाधीन करणार आहोत अशी खंत वाटते. उद्याचा भारत उज्ज्वल व दीप्यमान करण्यासाठी गरज आहे ती प्रचंड उत्साहाची. त्यासाठी मूल मंत्र हवा तो स्वामी विवेकानंदाचा. उत्कट जागृत होऊन फॉल लढण्यास तयार. मग पाहूया स्वतंत्र भारताच्या सोनेरी किरणांचा प्रकाश जगभर कसा पसरतो तो. असा भारत जर झाला तर पुढील उद्गार खरोखर सत्यात उतरले असे म्हणावे लागेल. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. तरीही विज्ञान क्षेत्रात नवीन शोध लागले, संगणकाचे युग आले, प्रसार माध्यमाने काळ अधिक मनोरंजक बनला, आर्थिक धार्मिक क्षेत्रात क्रांती झाली, शिक्षणाची गंगा घराघरात वाहू लागली, पोहोचली, समतेचे वारे वाहू लागले. प्रसार माध्यमाने जग जवळ आले, जगाची एक बाजारपेठ निर्माण झाली, हरित क्रांती झाली, उद्योग क्षेत्रात औद्योगिकीकरण झाले, घराघरातून विजेचा नवा प्रकाश आला, तंत्रज्ञानाची प्रगती झाली. भारत हा महासत्ता जगात बनू लागला. तीही स्वप्न लवकरच साकार होतील. भारत या शब्दाचाच अर्थ मुळात आहे भारत म्हणजे भा म्हणजे तेज आणि रथ म्हणजे जो नेहमी तेजामध्ये रथ असतो तो. किंवा महाभारतामध्ये ज्यावेळी विश्वामित्र याने अप्सराबरोबर मेनकाबरोबर संबंध आल्यामुळे त्यांना मुलगी झाली शकुंतला, आणि शकुंतलेचं लग्न दुष्यंताशी झाले. त्यांच्या पोटी जो महापराक्रमी मुलगा आला त्याचं नाव भरत होतं, आणि म्हणून त्याच्याने भारत हे नाव पडलेलं आहे. त्याचबरोबर भारतवर्ष म्हणजे वर्ष म्हणजे देश,
जम्बूद्वीप म्हटलं जातं कुठं कुठे. जम्बू म्हणजे जिथे जांभळांची जास्त झाडे आहेत असं ते जम्बूद्वीप. आणि म्हणून या जम्बूद्वीपामध्ये भारतामध्ये अतिशय संपन्नता होती. सुवर्ण युग होतं, सोन्याचा काळ होता. 12व्या शतकामध्ये देवगिरीच्या यादवांचं राज्य गेलं आणि त्यानंतर शक, हूण, यादव, इंग्रज ही सर्वच लोक त्या ठिकाणी आली. आणि आल्यानंतर भारतवासियांचा सहिष्णुता हा जो गुण आहे त्या गुणाचा फायदा घेऊन या ठिकाणी जे व्यापारी म्हणून इंग्रज आले 17व्या शतकामध्ये, शेवटी ते राज्यकर्ते बनले. आणि 1818ला पुण्यामध्ये शनिवार वाड्यावरचा इंडियन आपला तिरंगा खाली घेऊन इंडियन जॉब त्या ठिकाणी त्यांनी चढवला. परंतु या इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी, या जोखडातून, या शृंखलातून मुक्त होण्यासाठी अनेकांनी आपल्या देहाचं बलिदान या यज्ञामध्ये दिलं. आणि शेवटी इंग्रजांनाही कळून चुकलं की आता आपल्याला इथं राहणं शक्य नाही, संपूर्ण हिंदुस्थानावर आपल्याला राज्य करणं शक्य नाही. आणि म्हणून ब्रिटनमधून त्यांचे पंतप्रधान त्यांनी या ठिकाणी स्वातंत्र्याची ही सनद भारताला द्यायचं पुढे ठरवलेलं आहे. आणि 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झाला आणि सुवर्ण युग त्या ठिकाणी आलेला आहे. ज्या क्रांतिकारांनी ज्ञात अज्ञात अनेकांनी या स्वातंत्र्याच्या समरामध्ये बलिदान दिलं, त्याग केला, भूमिगत झाली, अनेकांनी अनेक प्रकारची कामं केली, त्या सर्वांच्या बलिदानाला, त्याची स्मृती, त्याची आठवण ठेवणं, त्यांनी केलेल्या कर्तृत्वाला आपण त्या ठिकाणी सलाम करणं, त्यांची कृतज्ञतापूर्वक आठवण ठेवणं म्हणजेच हा 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन. यावर्षी आपण तो अमृत महोत्सवामध्ये जात आहोत, आनंदाने तो साजरा करत आहोत. शाळा, कॉलेज, महाविद्यालय अनेक ठिकाणावरून हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर संपन्न होत असतो. देशाचे पंतप्रधान तिन्ही दलाला दिल्लीवरनं, लाल किल्ल्यावरनं त्या ठिकाणी मार्गदर्शन करत असतात, प्रेरणा देत असतात. आणि 21वे शतक हे प्रगतीचाही, विश्वाचा महागुरु बनणारा हा भारत एकच देश असू शकतो. त्याचबरोबर महासत्ता बनणारा जगात कोण असेल तर तो भारत असेल. हे अब्दुल कलामाचं स्वप्न साकार करण्यासाठी आपण कटिबद्ध राहू आणि मिळालेले हे स्वातंत्र्याचा पुरेपूर उपयोग घेऊन देशाचा हा तिरंगा दिवसेंदिवस आता आकाशामध्ये उंच अंबारामध्ये झळकत ठेवू. म्हणून यापुढे एक देव, एक देश, एक आशा, एक जाती, एक जीव, एक भाषा, किंवा हे विश्वचे माझे खरं, याप्रमाणे किंवा जे जे भेटे भूत तो ते माने जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा, किंवा या रे लहान थोड याती भरती नारी नर घेऊन आपण पुढे 21व्या शतकातून 22-23व्या शतकाकडे जाणार आहोत. आणि नवीन शैक्षणिक धोरण, न्यू एज्युकेशन पॉलिसी तिचाही स्वीकार करणार आहोत. आणि भारत हा आपला संपूर्ण हा वैभवशाली बनवणार आहोत.